अकोल्यात आले, रेस्ट हाऊसला थांबले, मस्त पंचपक्वान्न झोडपले आणि काही कारवाई न करता निघून गेले. सभापती महोदय, रुग्णसेवेऐवजी धमकीचे फलक लागलेले आहेत ते जीएमसी मध्ये. MRIच्या मशीना बंद, सिटी स्कॅनची मशीन बंद. तिथं माणसंच नाही तिथे काम करायला. बिल्डिंग मोठी बांधली पण मनुष्यबळ कुठे आहे? रोज आम्ही पाहतोय सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा. अकोला जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्ट्रेचर नाहीत माननीय मंत्री महोदय पेशंटला न्यायला. अत्यंत दुरावस्था आहे, अत्यंत अस्वच्छता आहे. दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार आहात का? आपण जो आदेश दिला तो शिरसावंदे माणूस पडताळणी करून प्रश्न विचारतो आणि माननीय मंत्री महोदय स्पेसिफिक उत्तर देतील, त्यात काही दुमत नाही. पहिल्यांदा तर मुश्रीफ साहेब या प्रश्नाचं उत्तर आपल्या डिपार्टमेंटकडून येणं अत्यंत मला अपेक्षित नव्हतं. अत्यंत दिशाभूल करणारं उत्तर आहे. माझी प्रश्न सुरू करण्याच्या पूर्वीच विनंती आहे आपल्याला की सर्व मंत्री आपले अधिकारी ज्यांनी उत्तर तयार केलं यांना एकदा GMC अकोल्याला भेट द्यायला लावा. तिथली औषधाचा तुटवडा प्रत्यक्षात काय आहे, तिथे स्वच्छतेचे कंत्राट कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने दिल्या जातात. त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या मोठ्या बिल्डिंगसाठी फंड अवेलेबल करून देता, पण बिल्डिंगच्या आत ज्या पद्धतीनं गोरगरिबाची कुचंबना दिसते साहेब, हे एकदा वस्तुस्थिती डोळ्याला त्यांना पाहायला लावा. कारण प्रश्नाच्या उत्तरामध्ये अशा पद्धतीने उत्तर दिली गेली आहे दिशाभूल करणारी की याच्यामध्ये दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात अशा आशयाची तक्रार प्राप्त झाली आहे, तथापि सदर तक्रार वस्तुस्थितीला धरून नाही. हे न पाहता तुम्ही ठरवणारे अधिकारी कोण आहेत साहेब? वस्तुस्थितीला धरून आहे. रोज आम्ही पाहतोय सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा. हे बघा, मी स्वतः आपल्याला कितीदा पत्र दिलं. 16 डिसेंबर 2025ला माझं पत्र आहे. त्याच्यानंतर स्वच्छता कंत्राट प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेबाबत आपलं मी पत्र दिलेलं आहे. त्यानंतर 11/12/2025ला पत्र व्यवहार केलेला आहे. 5/12/2025ला पत्र व्यवहार केलेला आहे. आज परिस्थिती अशी आहे की अकोला जिल्ह्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्ट्रेचर नाहीत माननीय मंत्री महोदय पेशंटला न्यायला. त्या हातगाडीवर स्वतः नातेवाईक घेऊन जातात. अत्यंत दुरावस्था आहे, अत्यंत अस्वच्छता आहे. आणि उत्तर देत असताना मात्र आपल्या विभागाकडून ज्या पद्धतीची चुकीची उत्तरं प्राप्त झाली याबद्दल मी तीव्र शब्दात खेद व्यक्त करतो. आणि या प्रश्नाला धरून सभापती महोदय मी मोजके प्रश्न आणि स्पेसिफिक प्रश्न विचारतो. दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार आहात का? त्यांना अकोल्याला येऊन GMCला प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थिती काय आहे ते एकदा समजून घेणार आहात का? औषध तुटवडा होण्यामागची कारणे काय याबाबत चौकशी केली असेल तर चौकशीत काय निष्पन्न झालं? औषध खरेदीसाठी पुरेसा निधी प्राप्त होऊ नये, औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची कारणे काय आहेत आणि याबाबत हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार? संपूर्ण राज्यात रुग्णालयातील औषध उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविली जाणार काय? कारण मागे एकदा तपासणी मोहीम नागपूरकडून आपण राबविली होती, पण आपल्या पत्राला सुद्धा अधिकाऱ्यांनी केराची नागपूरचं पथक आलं होतं. प्रश्न अकोला नागपूरचं पथक आलं होतं सभापती महोदय अकोल्याच्या GMCच्या तपासणीच्या संदर्भामध्ये साहेबांच्या पत्रावर. पण यांच्या पत्राला पण केराची टोपली दाखवल्या गेली. अकोल्यात आले, रेस्ट हाऊसला थांबले, मस्त पंचपक्वान्न झोडपले आणि काही कारवाई न करता निघून गेले सभापती महोदय. आणि त्याच्यामुळं ह्या संपूर्ण राज्यात आपण औषधाच्या जर साठा कमी असेल, उपलब्धता नसेल तर त्याकरता आढावा घेण्यासाठी काही विशेष तपासणी मोहीम राबवणार आहात का? अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोणत्याही रुग्णाला औषधांच्या अभावामुळे त्रास होऊ नये, तातडीने विशेष निधी उपलब्ध करून आवश्यक औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्याकरता आपण काय निर्णय घेणार आहात? देतात ना साहेब? मी बरोबर विचारतो, साहेब पण देतात. मला प्लीज माझ्या जिल्ह्याचा विषय, आम्ही संभाजीनगरच्या जिल्ह्यात कधी बोलत नाही. देतात ना मंत्री महोदय, सक्षम आहेत त्याकरता. असं काय करत? या 4 प्रश्नाची उत्तर घेतो मग 5वा विचार. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अमोल मिटकरी साहेब, अकोला शासकीय महाविद्यालयीन रुग्णालयाबद्दल फार मोठी तळमळ आहे. सातत्याने ते मला भेटत असतात, सातत्याने ते पत्र देत असतात. कारण हे हॉस्पिटल जवळजवळ 500 बेडचं आहे आणि जवळजवळ 2000 रोज OPD या निमित्ताने तिथे येत असतात. आता जी तक्रार आहे ती एक अंध माणसाची होती आणि या अंध माणसाचा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो राष्ट्रीय कार्यक्रम असल्यामुळं ते सगळी औषधं ही आंतरराष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय कार्यक्रम या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त होतात. यातली 22 औषधं प्राप्त झाली, काही औषधं प्राप्त झाली नव्हती. त्यामुळं एका नागरिकानं
ही तक्रार केली होती. वास्तविक औषधाचा साठा भरपूर आहे. मी सन्मान्य सदस्यांना आणि सगळ्याच सदस्यांना सांगू इच्छितो की आता शासकीय महाविद्यालयामधील रुग्णालयामध्ये औषधाची चिठ्ठी कोण लिहून देईल त्याला आम्ही कडक त्याच्यावर कारवाई करू. लिहून द्यायची नाही. औषधाचा साठा भरपूर आहे. आम्ही 4 निधीमधून जो आमचा आता ह्याला 4 कोटी निधी आहे तर ते 70% हे वस्तू प्राधिकरण खरेदी करतं, 30% आम्ही डीलला देतो. त्याच्यानंतर जी त्यांचं पेले अकाउंट आहे की त्याला महात्मा फुलेतून पैसे येतात, आम्ही जो दर लावतो त्यातून पैसे येतात, त्यातून त्यांनी औषधं खरेदी करायची. त्याशिवाय पालकमंत्री DPDचा निधी भरपूर देतात, त्यातून औषधं घ्यायची. औषधं घेऊनच हा बाकीचा निधी त्यांनी खर्च करायचा आहे. मी सन्मान्य सदस्य अमोल मिटकरी साहेबांना सांगेन, मी अधिकारी तर लावून देईनच, संचालक लेवलचा अधिकारी पाठवेन. मी येईन, कदाचित ते पुढच्या महिन्यात रिटायर होणार आहेत. जरी मी आलो तर सन्मान्य सदस्य जे लोक त्यांना घेऊन आणि तुम्हाला बोलवून तुमच्या घरी चहा पिऊन मग आपण त्या हॉस्पिटलला भेट देऊ आणि सगळी जी तक्रारी आहेत म्हणजे साफसफाईची असेल, औषधाची असेल, याची निश्चितपणे तक्रार करण्यात येईल. त्याशिवाय या ठिकाणी सुपर स्पेशालिटी विभागसुद्धा आता आमचा सुरू आहे. त्यामध्ये हृदयविकाराचे अँजिओप्लास्टी केले जातात, अँजिओग्राफी केली जाते, प्लॅस्टिक सर्जरी केली जाते, युरोलॉजी केली जाते, नेफ्रॉलॉजी केली जाते, रेडिओलॉजी केली जाते. असे अनेक सुविधासुद्धा आपण या हॉस्पिटलमध्ये देतो. तर मला वाटतं आता औषधाचा साठा भरपूर आहे. औषधाचा साठा जो आहे मी पटलावर ठेवायला तयार आहे. त्यातून जी औषधं असतील ती आपल्याला घेण्यासाठी आवश्यक त्या निधी सूचना आम्ही उपलब्ध देऊ. आहे. मंत्री महोदयाचं पूर्ण होऊ द्या. आणि म्हणून आपण औषधाची चिठ्ठी आता बाहेरून देऊन द्यायची नाही हे आदेश काढलेले आहेत. हां. रुग्णसेवेची धमकी, रुग्णसेवेऐवजी धमकीचे फलक लागलेले आहेत ते GMC मध्ये. बातमी धमकीचे. पाठवा, मंत्री महोदय चौकशी पाठवतो. करा. आणि महत्वाचं आता तुम्ही सुपर स्पेशालिटीचा उल्लेख केला साहेब. MRIच्या मशिना बंद, CT स्कॅनची मशीन बंद. तिथं माणसंच नाही तिथे काम करायला. बिल्डिंग मोठी बांधली पण मनुष्यबळ कुठे आहे? तो आकृती बंद तर मंजूर करून द्या अकोल्याचा. म्हणजे वस्तुस्थिती वेगळी आहे साहेब, उत्तरं वेगळी आहेत, आभासी उत्तरं आहेत सगळी. संबंधित अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करावी आणि त्यांना एकदा GMCला पाठवावं. अध्यक्ष महोदय, आता MRI जे आहे ते जुनं आहे, 3 टेस्टला नाही, परंतु रोज आपण 10 ते 15 MRI केले जातात, 60 ते 70 CT स्कॅन केले जातात. आता ही मशीन जुनी आहे म्हणून आता शासनाने निर्णय घेतलेला आहे की PPP तत्वावर त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. ते 3 टेस्टला जर आलं तर मला वाटतं MRIची कसलीही अडचण राहणार नाही. आणि जे स्पेसिफिक अधिकाऱ्यांच्या सातत्याने सांगताय त्यांची चौकशी केली जाईल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.